परिणामी काय होत असतं की ही ग्रंथी ह्या लघवीच्या नळीला स्क्वीज करत असते, दाबत असते आणि हे दाबत असल्यामुळे वेगवेगळी लघवीची लक्षणे निर्माण होतात. तर ह्याला बिनाइन एनलार्जमेंट ऑफ प्रोस्टेट किंवा बीपीएच किंवा प्रोस्टेट ग्रंथीवृद्धी आपल्या साध्या भाषेत आपण म्हणू शकतो. नक्कीच. प्रेक्षकांचा पुन्हा एक प्रश्न येतोय. काय प्रश्न पाहूया. उमेश बोलतायत. काय प्रश्न आहे जाणून घेऊया. उमेश बोलतायत सोलापूरहून. बोला उमेश. बोलतोय. बोला. हा, तर माझा प्रश्न असा आहे की 40 किंवा 45-50 वयानंतर लघवीची ज्या प्रमाणात प्रेशरने यायला पाहिजे येत नाही आणि फ्लो जरा कमी झाल्यासारखा वाटतो आणि थांबून थांबून लघवी करावी लागते. ह्याला काय आपण उपचार करू शकतो? नक्कीच. प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय सांगताय? त्यांनी जी लक्षणे सांगितलीत आणि त्यांचं वय पाहता त्यांना प्रोस्टेट एनलार्जमेंट किंवा बिनाइन एनलार्जमेंट ऑफ प्रोस्टेटची शक्यता जास्त आहे. तर अशा रुग्णांमध्ये आयुर्वेदात खूप चांगली चिकित्सा आहे. त्यांना औषधी उपचार, काही आयुर्वेदिक औषधी आहेत ते सुद्धा ते घेऊ शकतात किंवा काही उत्तरवस्ती उपचार पद्धती आहेत. तर उत्तरवस्ती उपचार आणि औषधी या दोन्हींचा कॉम्बाईन जर त्यांनी उपचार जर घेतला तर त्यांना खूप चांगला फायदा होऊ शकतो. नक्कीच. आपण याची कारणं सुद्धा जाणून घ्यायची. औरंगाबादहून संजय बोला. हॅलो. बोला संजय. हा हॅलो. बोला संजय, तुमचा आवाज येतोय. हॅलो. संजय बोला. तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि थेट प्रश्न विचारा. हा, माझा प्रश्न असा आहे, माझा मुलगा 9 वर्षाचा आहे. त्याला लहानपणी मेनिंगोमायलोसिस प्रकार झाला होता. तुमचा आवाज नीट पोहोचत नाहीये. हॅलो. संजय, तुम्ही आधी तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि त्यानंतर थेट प्रश्न विचारा. हा हा. बोला. माझा मुलगा 9 वर्षाचा आहे. हा, त्याला लहानपणी मेनिंगोमायलोसिस प्रकार झाला होता. त्याच्यामुळे लघवीवर कंट्रोल नाहीये. काय नाहीये? लघवीवर कंट्रोल नाही. त्याला कॅथेटर करावं लागतंय आणि डॉक्टरांना दाखवलं आम्ही मुंबईला, पुण्याला, तर त्यांनी सांगितलं लाईफ टाईम त्याला कॅथेटर करावं लागेल. त्याच्यासाठी आपल्या आयुर्वेदमध्ये काही उपचार पद्धती आहे का? नक्कीच. प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या. काय सांगता येईल? त्यांनी जो म्हणलं मेनिंगोमायलोसिस हा एक प्रचंड प्रमाणात भेडसावणारी समस्या आहे. याच्यात काय होत असतं की स्पायनल कॉर्डचं कनेक्शन ब्लॅडरशी राहत नसतं. त्याला ते ऑपरेशन्स वगैरे वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. दुर्दैवाने जिथे कनेक्शन नाहीये किंवा जिथे काही न्यूरॉन्स किंवा आपल्या स्पायनल कॉर्डचं कनेक्शन नाहीये तिथे आपल्या ट्रीटमेंटने तेवढा फरक पडणार नाही. कारण हा लघवीच्या मार्गाशी संबंधित आजार नाहीये. हा थोडा न्यूरोलॉजिकल डिफेक्टचा आजार होतो. जिथे लघवीच्या संबंधित काही आजार असेल किंवा अवयवाशी संबंधित काही आजार असेल तिथे आपल्याला याच्यात आम्हाला चांगला उपचार करता येऊ शकतो. पण ह्या आजारात दुर्दैवाने आपल्याला त्यांना तेवढी मदत करता येणार नाही कारण इथून तो न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम असण्याची शक्यता जास्त असते. नक्की. संजयांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर कळलं असेल. आपण प्रोस्टेट ग्रंथीबद्दल बोलत होतो, तर यामागची कारणं तुम्ही आम्हाला सांगा. आयुर्वेदामध्ये प्रोस्टेट ग्रंथीची कारणे ही वातदोषांची वृद्धी असे सांगितले किंवा वातदोष विकृती असं म्हणता येईल. आयुर्वेदात अपनवयाचं कार्य हे प्रोस्टेट ग्रंथीचं नियंत्रण, त्याचं कार्य जे आहेत ते नियमित करणे हे सांगितलेले आहेत. हे जेव्हा वातवृद्धी होते तेव्हा ग्रंथीवृद्धी होते असे आयुर्वेदात सांगितलेलं आहे. असं इतर जर कारणं बघायला गेली तर काही हार्मोनल चेंजेस होतात वयामानानुसार शरीरामध्ये. जेव्हा हे हार्मोनल चेंजेस होत असतात तेव्हा ही ग्रंथी वाढायला चालू होते. त्यांचा पुन्हा एक प्रश्न येतो. मुंबईहून प्रश्न आहे. काय प्रश्न आहे जाणून घेऊया. बोला. आपला प्रश्न विचारा. माझं वय आहे 28 वर्ष आणि मला लघवीचा त्रास होतो. म्हणजे लघवी अचानकपणे लघवी होताना खूप जळजळ होते आणि जास्त लघवी की ब्लडिंग पण होतं लघवीतना. तर ते कशामुळे होतं? डॉक्टर, तुम्हाला काही विचारायचं आहे त्यांना? नाही. काय सांगता येईल त्यांच्या? लघवी करताना जळजळ होणे आणि ब्लिडिंग होणे हे इन्फेक्शनची लक्षणे आहेत. स्त्रियांमध्ये मूत्रमार्गाचे इन्फेक्शन होण्याचे खूप जास्त प्रमाण असते. त्याचं कारण तो अवयव गुदद्वाराशी जवळपास संबंधित असतो. ह्यांचे जे लक्षणे जे सांगतात ते इन्फेक्शनचे चान्सेस जास्त आहेत, ज्याला आयुर्वेदात मूत्रकृच्छ म्हणतात, ज्याला युरेथ्रायटिस असू शकतं, सिस्टायटिस असू शकतं. त्यांनी आणखीन काही निदान वगैरे जर केले असेल, सोनोग्राफीवर केलं तर आणखीन आपल्याला डिटेल्स त्यांचं डायग्नोसिस करता येईल. पण अशा आजारामध्ये आयुर्वेदात खूप चांगली औषधी आहेत, जसे काही मूत्रशामक औषधी आहेत, गोक्षूर, चंद्रप्रभा, पुनर्नवा, वरुण वगैरे अशी काही औषधी आपण पण पूर्ण निदान होणं आवश्यक आहे आणि तज्ञांच्या सल्ल्याने यांनी औषधी घेतली पाहिजे. आणि स्त्रियांमध्ये दुसरं एक महत्वाचा मोठी भेडसावणारी समस्या म्हणजे युरिनरी इनकॉन्टिनन्स. युरिनरी इनकॉन्टिनन्स म्हणजे लघवीवर ताबा राहत नसतो. बरेचदा स्त्रिया लाचेमुळे ह्या गोष्टी ओपनली बोलत नाहीत किंवा काही डॉक्टरांसमोर सुद्धा बोलत नसतात. तर अशा रुग्णांवर सुद्धा
आयुर्वेदात उत्तरवस्ती किंवा औषधी चिकित्सेने खूप छान उपचार होऊ शकतो. कालांतराने हे जर इन्कॉन्टिनन्स वगैरे जर वाढत गेलं तर हा आजार ऑपरेशनमध्ये कन्व्हर्ट होतो. ऑपरेशन ही अशी गोष्ट आहे की कोणी करायला टाळणारच आहे. त्यामुळे जर वेळीच योग्य निदान केलं, डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि उपचार जर केला तर आपण जवळपास सर्व प्रकारच्या मूत्रविकारावर उपचार करू शकतो. दुसरं महत्वाचं म्हणजे युरिनरी इन्फेक्शन हे एवढे चिवट असतात की ते वारंवार होत असतात. त्यांच्या वारंवार होणाऱ्या स्वभावामुळेच त्यांना ते रेजिस्टंट डिसीज असं म्हणतात. तर आयुर्वेदात अशा काही औषधी किंवा काही उपचार आहेत ज्याच्यामुळे हे रेजिस्टन्स वाढून आपण ते वारंवार होणारे इन्फेक्शन कमी करू शकतो, जेणेकरून हे युरिनरी इन्फेक्शन क्रॉनिक होऊ नये. एकदा इन्फेक्शन क्रॉनिक झाले की पेशंट कंटाळत असतो, डॉक्टर बदलतो, अँटीबायोटिक्स बदलतो आणि मग शेवटी आयुर्वेदाकडे वळतात. मग जेव्हा आजार जास्त वाढतो तेव्हा आयुर्वेद त्यांना तरी सुद्धा आपण चांगली मदत करू शकतो. नक्कीच आपण प्रोस्टेट ग्रंथीकडे पुन्हा वळणार आहोत. त्याआधी आपण प्रोस्टेट ग्रंथीबद्दल बोलत होतो, त्याची कारणं तुम्ही सांगितली, तर लक्षणं कोणती आहेत आणि कसं ओळखावं? प्रोस्टेट ग्रंथी वाढल्याची लक्षणे अशा प्रकारे आपण सांगू शकतो की त्या रुग्णांना वारंवार लघवी होत असते. जसं आपण पाहिलं की स्क्वीज करते ही प्रोस्टेट युरेथ्राला. जसं आपण स्क्वीज झाल्यामुळे लघवीची धार जी आहे ती अडखळत होऊ शकते. लघवी पूर्ण न झाल्यासारखी वाटते बरेचदा. रुग्णाला लघवी सुरू होण्यासाठी अडथळा, ज्याला अर्जन्सी असं म्हणतात, हेजिटन्सी, तर हेजिटन्सी वाटू शकते. बरेचदा रुग्ण हा रात्री जास्त वेळ लघवीला किंवा मूत्रप्रवृत्तीसाठी जात असतात. काही वेळेस थेंब मूत्रप्रवृत्ती सुद्धा होते. काही रुग्णांना लघवी करताना जोर सुद्धा करावा लागतो. अशी इतर काही लक्षणे सुद्धा या प्रोस्टेट ग्रंथीसोबत आपल्याला दिसू शकतात. नक्कीच. प्रेक्षकांचा प्रश्न येतोय, काय प्रश्न पाहूया. शंकर बोलतायत, काय बोलतायत जाणून घेऊया. अहमदनगरहून शंकर बोलताय. बोला शंकर. हॅलो. बोला. हा मॅडम, असं आहे प्रॉब्लेम. हॅलो. बोला शंकर. हा 1 वर्षापासून प्रॉब्लेम आहे. 9 mm खडा आहे. कसला प्रॉब्लेम आहे? लघवीचा प्रॉब्लेम आहे. स्टोन सांगितलेला 9 mm. तर वानखडे डॉक्टर आहे नगरला, मिनिस्टर, त्यांच्याकडे स्टेटमेंट चालू होतं 6 महिन्यापासून. तुम्हाला आयुर्वेदिक उपचारांबद्दल जाणून घ्यायचंय का? स्टोनवर? हा, स्टोनवरती लघवी नॉर्मल होती, थोडी. नक्कीच. पोट दुखतं, पाठीमागची बाजू एकदम हे होते. शंकर, प्रश्न कळलेला आहे. प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. त्यांना डॉक्टरांनी स्टोन आहे असं सांगितलेलं आहे. तर आयुर्वेदामध्ये काही उपचार आहेत का, असा प्रश्न आहे. नक्कीच. स्टोनसाठी फक्त आयुर्वेदामध्येच खूप चांगली औषधी आहेत. जसं आपण पाहू शकतो की जे स्टोन जे होतात ते आयुर्वेदिक औषधी स्टोनला हळूहळू विरघळून त्याला शरीराबाहेर काढून टाकतात. साधारणतः एक 12 mm किंवा 15 mm पर्यंतचे स्टोन्स हे आरामात आयुर्वेदिक औषधाद्वारे बाहेर जाऊ शकतात. काही ब्लॅडरमध्ये मोठे स्टोन्स असतील तर उत्तरबस्तीद्वारे सुद्धा आपण ते कमी करू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त स्टोन्स म्हणजे 18-20 mm चे स्टोन्स काही पेशंट्समध्ये कमी होऊ शकतात. पण खूप मोठे स्टोन्स असतील तर अशा वेळेस इतर उपचार पद्धती अवलंबावी. स्टोन्ससाठी आयुर्वेदात खूप चांगली औषधे आहेत. गोक्षुरादी, गुगू, वरुणादी वगैरे, चूर्ण वगैरे खूप चांगल्या औषधी आहेत. त्यांचा वापर ते निश्चित करू शकतात. नक्कीच. शंकर यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. लक्षणांबद्दल तुम्ही बोललात प्रोस्टेट ग्रंथीच्या, मात्र त्याच्या तपासण्या कशा कराव्यात आणि कुठे कराव्यात नेमक्या त्याच्या तपासण्या? प्रोस्टेटसाठी तपासण्या म्हणजे मुख्य तपासणी आहे सोनोग्राफी. सोनोग्राफीतच आपल्याला कळू शकते की प्रोस्टेट किती वाढलेली आहे आणि ती किती प्रमाणात आपल्या शरीरात अफेक्ट करत आहे. किंवा सोनोग्राफीत हेही लक्षात येते की प्रोस्टेटमुळे मूत्राशयाच्या पिशवीत, ब्लॅडरमध्ये किती लघवी उरते आहे. दुसरी महत्वाची तपासणी प्रोस्टेटमध्ये आपण करू शकतो ते म्हणजे एक PSA टेस्ट. प्रत्येक पेशंटच्या, प्रोस्टेटच्या पेशंटनी ही PSA टेस्ट करावीच, कारण त्यामुळे ही विनायन आहे का मॅलिग्नंट आहे, जिला कॅन्सरसारखी गाठ म्हणतात, ती आहे हे कळू शकते. तिसरी महत्वाची तपासणी म्हणजे किडनी फंक्शन टेस्ट या रुग्णांनी करावं. किडनी फंक्शन्स म्हणजे ब्लड युरिया आणि क्रिएटिनिन या तपासण्या काय असतात. आणि आम्ही रुग्णाची तपासणी करताना पर रेक्टल तपासणी करून ती गाठ किती वाढलेली आहे आणि त्याच्यावरून एक फील घेऊ शकतो की ती गाठ साधारण आहे का वेगळ्या प्रकारची आहे. या काही तपासण्या जर केल्या तर निश्चितच आपण प्रोस्टेटच्या पेशंटचं व्यवस्थित निदान करू शकतो. नक्कीच. यामध्ये आयुर्वेदात काही उपचार आहेत? निश्चितच. आयुर्वेद अशा रुग्णांना सुद्धा खूप चांगल्या प्रकारे उपचार पद्धती देऊ शकतो. आयुर्वेदात खूप छान अशा औषधी आहेत. काही औषधी चूर्ण, काढे किंवा
काही मॉडिफाईड औषधी आहेत जे आपण याच्यात वापरू शकतो. त्याच्यामुळे काही लॉंग टर्म औषध जास्त दिवस जर घेतलात आपण तर ते तुमच्या प्रोस्टेट ग्रंथीची सूज कमी करून त्याची लक्षणे कमी करायला मदत करतात. आम्ही काही पेशंटना औषधासोबत उत्तरवस्थी ट्रीटमेंट वापरतो. उत्तरवस्थी ट्रीटमेंटचा फायदा आहे की फार फास्ट रिझल्ट भेटतात त्याची. फास्ट म्हणजे विदिन अ वीक तुम्हाला पेशंटची जी लक्षणे आहेत, वारंवार लघवी, रात्री लघवी होणे, हे जवळपास एका आठवड्यात सुद्धा काही पेशंट्समध्ये कमी झालेलं आम्हाला आढळलेलं आहे. त्यामुळे आयुर्वेदातील उत्तरवस्थी आणि औषधी या दुहेरी उपचाराने आपण या पेशंटना निश्चितच फायदा देऊ शकतो. हा त्रास जर का रुग्णाला झाला तर त्याने त्याची जीवनशैली कशी ठेवावी, किंवा हा त्रास झाला आणि त्यावर जर का तो उपचार घेत असेल आयुर्वेदामध्ये तर त्याचा आहार किंवा व्यायाम यामध्ये त्याने काही बदल करावे का, किंवा कसं नियंत्रण ठेवावे याबद्दल काय? फार चांगला प्रश्न विचारलात. हा आजकाल काळाची खूप गरज आहे की लोकांना आजार झाल्यावर काय करावं काय नाही हे लक्षात येत नाही. ज्यांना प्रोस्टेट आजार होतो त्यांनी रेग्युलर व्यायाम करावा. चालणे, फिरणे, स्विमिंग सुद्धा खूप चांगला व्यायाम आहे. त्यांनी त्यांचं आहारामध्ये कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठता होऊ नये यासाठी काळजी घ्यावी. बद्धकोष्ठता होऊ नये यासाठी भरपूर प्रोटीन फायबरयुक्त आहार घ्यावा. पालेभाज्यांचं प्रमाण जास्त ठेवावं. रुग्णांनी दिवसातून 8 ते 10 ग्लास तरी पाणी प्यावं. रात्री झोपायच्या अगोदर 2 तास अगोदर तरी त्यांनी पाणी पिणं कमी करावं, जेणेकरून रात्री त्यांना जास्त मूत्रप्रवृत्ती होणार नाही. आणि योगामध्ये सुद्धा खूप चांगला उपचार आपण यांना करू शकतो की योगात अश्विनी मुद्रा वगैरे असतात. या अश्विनी मुद्रा जरी दिवसातून 10 ते 15 वेळेस त्यांनी केलं तरी त्यांना याच्याने निश्चित फायदा होऊ शकतो. काही औषधी किंवा आपण असं म्हणू शकतो की कॅनबेरी ज्यूस वगैरे जे असतात हे सुद्धा या आजारात खूप मदत करत असतात. आणि आयुर्वेदानुसार वात शामक आहार विहार जर केला तर तो खूप चांगला ठरतो. नक्कीच डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि या विषयावर इतकं चांगलं मार्गदर्शन केलं इतकं कमी वेळात, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.